राज ठाकरे जे ते शिवसेना भवनामध्ये प्रवेश करतील आणि बाळा नांदगावकर देखील राज ठाकरे यांच्या सोबत आहेत। आपण जर पाहिलं तर हा जो ठाकरे बंधूचा युतीचा जो हा जो प्रश्न आहे, आपण पाहू शकतोय राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा गराडा त्यांच्या आजूबाजूला आहे। संजय राऊत देखील इथे या ठिकाणी दिसत आहेत। उद्धव ठाकरे थोड्याच वेळापूर्वी सेना भवनात पोहोचलेले आहेत। संजय राऊत स्वतः राज ठाकरेंना घेण्यासाठी पोहोचले होते आणि आता ते सध्या सेना भवनात दाखल झाले आहेत। राज ठाकरेंचा ताफा हा सेना भवनात पोहोचलेला आहे। राज ठाकरे स्वतः तब्बल 20 वर्षांनंतर सेना भवनात आलेले आहेत। थोड्याच वेळात मनसे आणि ठाकरे सेनेचा वचननामा जाहीर केला जाणार आहे। संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। त्याचसोबत दोन्ही पक्षांचा संयुक्त वचननामा देखील सध्या मुंबईकरांसमोर राज्यासमोर मांडला जाणार आहे। त्यामुळे या वचननाम्यात मुंबईकरांसाठी आणि मराठी माणसासाठी नेमकं काय ते पाहणं महत्त्वाचं आहे। अवघ्या राज्याचं लक्ष या वचननाम्याकडे लागलंय। थोड्याच वेळापूर्वी मनसे आणि शिवसेनेकडून एका पोस्टरच्या माध्यमातून भावनिक साथ घालण्यात आली होती। या पोस्टरवर स्वतः उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे या तिघांचाही एकत्रित फोटो जोडण्यात आला होता। मतदात्यांना या पोस्टरच्या माध्यमातून भावनिक साथ घालण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे वचननाम्यात देखील ठाकरे मुंबईकरांना काय शब्द देतात ते पाहणंच महत्त्वाचं आहे। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत। मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे सेना भवनात पोहोचलेत। त्यामुळे पत्रकारांसोबत बोलताना राज ठाकरे आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देतात का, त्याचसोबत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करतानाचे त्यांचे जे काही अनुभव असतील ते अनुभव मांडतायत का ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे अशी शक्यता आहे। कारण मोठ्या प्रमाणात सध्या नेते आणि पदाधिकारी देखील शिवसेना भवनात पोहोचलेले आहेत। संजय राऊत असू देत, बाळा नांदगावकर, राज ठाकरे स्वतः, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सगळेच सध्या शिवसेना भवनात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर केला जाणार आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा हा वचननामा जाहीर केला जाणार आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सध्या सेना भवनात दाखल झालेले आहेत। मुंबईकरांचं लक्ष लागलंय या वचननाम्याकडे, कारण मुंबईतला मराठी माणूस या वचननाम्यात आपल्यासाठी काय आहे हे पाहण्यासाठी उत्सुक आहे। 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात दाखल झालेले आहे। मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच सेना भवनात पोहोचलेले आहेत राज ठाकरे। आपण ही ताजी दृश्य पाहू शकतोय। संजय राऊत, त्याचसोबत शिवसेना आणि मनसेचे इतर महत्त्वाचे काही पदाधिकारी, नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे स्वतः देखील इथे पोहोचले होते आणि आत्ताची ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे सेना भवनात दाखल झालेले आहेत। अवघ्या मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे। या वचननाम्यात मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंकडून काय वचन देण्यात येतंय याकडेच अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। मराठीचा मुद्दा असो, मराठी माणसाचा मुद्दा असो, त्याचसोबत नोकरदार वर्गाचा जो काही मुद्दा आहे, स्थानिक प्रश्न असू देत, या सगळ्या संदर्भात ठाकरे बंधू मुंबईकरांना काय वचन देतात तेच पाहणं महत्त्वाचं आहे। आपण ही ताजी दृश्य पाहतोय। संजय राऊत राज ठाकरेंना घेऊन सध्या सेना भवनात दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात वचननामा जाहीर केला जाणार आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे आणि हा वचननामा देखील संयुक्तरित्या सादर केला जाईल काही दिवसांपूर्वी। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, काय सांगाल, काही मुद्दे या वचननाम्याबद्दल बोलायचं झालं तर काही मुद्दे अमित ठाकरे आणि
दोन्ही ठाकरे बंधूंनी म्हणजे पुढच्या पिढीने हे सादर केले होते, या व्यतिरिक्त आणखी काही मुद्दे या ठाकरे बंधूंकडून सादर केले जाण्याची शक्यता आहे का? नक्कीच आपण बघतोय की हा जो वचननामा जाहीर करण्यात येणार आहे याच्यामध्ये अनेक खरं तर मुंबईकरांच्या प्रतिष्ठेचा आणि परंपरेचा प्रश्न देखील या ठिकाणी खास करून ठेवण्यात आलेला आहे. कारण मुंबईकरांसाठी हक्काची घरं ते हक्काचा प्रवास हा कसा सुखकर होऊ शकतो या सगळ्या दृष्टिकोनातून या वचननाम्यामध्ये विचार करण्यात आलेला आहे. सोबतच तरुणाईला देखील मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. कारण तरुणाई ही सध्या एकूणच लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाची आहे, त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तरुणाईला सुखकर प्रवास कसा करता येईल, तरुणाईच्या दृष्टिकोनातून राजकीय दृष्ट्या कशा सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी वचननाम्यामध्ये अधोरेखित करण्यात आलेला आहे. आपण बघतोय की 2 दिवसापूर्वी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जो महत्वाचा मुद्दा मांडलेला तो म्हणजे परिवहन पासून पर्यावरणापर्यंत सर्वच गोष्टींवर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं. या सगळ्या गोष्टी या मुंबईकरांसाठी सध्या अत्यंत महत्वाच्या आहेत. मुंबईमध्ये अनेक महत्वाचे प्रश्न आहेत, प्रदूषणापासून टॅक्स पासून सगळे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत. त्या सगळ्या गोष्टींकडे खरं तर लक्ष केंद्रित या निमित्तानं करण्यात येणार आहे आणि वचननाम्यामध्ये या सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या अधोरेखित करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. नक्कीच वैद्य, ही